नमस्कार, मी थोडं सकाळी सांगितल्याप्रमाणे जी महत्त्वाची जी डिटेलमध्ये जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ देईल सांगितलं होतं. तर मला वाटतं इव्हिनिंगला महत्त्वाची डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं शॉर्टमध्ये जे आहे जी महत्त्वाच्या गोष्टी त्या डिस्कस करेल. उद्या याच्यावरती डिटेलमध्ये ईच अँड एव्हरी पॉईंट कव्हर करेल. थोडंसं बाहेर असल्यामुळे बाहेर जावा येऊ शकतो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा शॉर्टमध्ये घेऊन जेवढ्याही आपल्या सध्याच्या फार्मा रिलेटेड महत्त्वाच्या अपडेट आहेत, फक्त एकच पोस्ट घेऊन औषध निर्माण अधिकारी याच्याविषयी तुम्हाला महत्त्वाची अपडेट देईल मी. तर ही जी PDF आहे, ही PDF बघण्या अगोदर जी महत्त्वाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला एकदा मी दाखवून देईल की खरंच हे नोटिफिकेशन खरं आहे किंवा नाही, किंवा जी ॲडव्हर्टाइजमेंट आपण सकाळी बघितली तर त्याची जी सत्यता आहे ती तपासण्यासाठी आपण आलेलो आहेत. NMMC-government.in वर बघू शकता तुम्ही. नवी मुंबई महानगरपालिका याच्यावरती तुम्ही आला तर तुम्हाला खाली एक मूव्हिंग नोटिफिकेशन बघायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसेल नवीनतम घडामोडीमध्ये तुम्ही बघू शकता. तर तुम्ही इथं बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर गट 30 वर्गात 720 पदाची सरळसेवेची भरती प्रक्रिया. तर लक्षात आलं, ही ऑफिशियल वेबसाईट आपण आता चेक केलेली आहे. आता जे महत्त्वाचं डिटेलमध्ये PDF आहे त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला बाकीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी अपडेट करेल. उद्या डिटेलमध्ये मात्र याच्यावरती तुम्हाला मी व्हिडिओ देईल. तर अशा प्रकारचं 27 मार्च 2025ला आजच्या डेटला महत्त्वाचं PDF आलेलं आहे. कुठल्याही महत्त्वाच्या बाकीच्या अनवॉन्टेड गोष्टी डिस्कस न करता सरळ आपण आपल्या फार्मसी ऑफिसर या पोस्टकडे वळूयात. आता याच्यामध्ये आपण सकाळी बघितलं की आपल्या टोटल 12 पोस्ट आहेत. S10च्या अंडर तुमचं पेमेंट 19,000 ते 92,300पर्यंत पेमेंट जाईल. गट क ची 15 नंबरची आपली पोस्ट आहे. महत्त्वाच्या तारखा डिस्कस केल्या. 11 तारखेपासून जे फॉर्म आहे ते शेवटची तारीख असणार आहे आणि 28 मार्चपासून फॉर्म म्हणजे उद्यापासून फॉर्म चालू झालेले आहेत. 11/5/2025 शेवटची तारीख आहे. खाली आल्यानंतर फीस डिस्कस केली होती आपण. 1,000 कॅटेगरीसाठी 900 रुपये. त्याच्यानंतर आता पात्रता जी सगळ्यात महत्त्वाची आहे तर ती आपण डिस्कस करू. त्याचबरोबर प्रवर्गनिहाय ज्या तुमच्या वॅकन्सी किती आहेत हे सुद्धा थोडक्यामध्ये डिस्कस करू. बाकी उद्या डिटेलमध्ये बाकीच्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. खाली आल्यानंतर आता आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट आहे. बाकीच्या कॅटेगरीनुसार ज्याही तुमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पोस्ट आहेत ते तुम्ही तुमच्या स्ट्रीमप्रमाणे इथे चेकआउट करू शकता. 15 नंबरला आपलं पोस्ट आहे औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी गट क. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी वाईज आपण जर बघितलं तर आज 30% टोटल 3 व्हॅकन्सी तुम्ही बघू शकता. त्या 3पैकी 2 व्हॅकन्सी ज्या आहेत त्या सर्वसाधारण आहेत आणि सर्वसाधारण कॅटेगरीसाठी अजामधल्या, आणि 30% महिलासाठी एक कॅटेगरीसाठी महिलासाठी एक जागा तिथे रिझर्व आहे. लक्षात येते अजामध्ये 3 जागा टोटल आहे. त्याच्यापैकी 2 जागा सर्वसाधारणमध्ये आहेत आणि एक जागा 30% महिलासाठी रिझर्वड आहे. त्याच्यानंतर समोर जर आपण बघितलं तर इमामध्ये टोटल 5 जागा आहेत. त्या 5पैकी 2 जागा सर्वसाधारणसाठी आहेत इमामधल्या. एक जागा महिलेसाठी रिझर्वड आहे. एक माजी सैनिकसाठी 15% रिझर्व आहे. त्याचबरोबर 10% अंशकालीन फिजिकली चॅलेंज पर्सन आहेत त्यांच्यासाठी एक जागा रिझर्व आहे. लक्षात येतं अशा खालच्या 1-1 धरून अशा 3 आणि वरच्या 2 5 लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमची कॅटेगरी. त्याच्यामध्ये 600 मध्ये बघू शकता टोटल एक जागा आहे आणि ती सर्वसाधारणमध्ये येते. त्याच्यानंतर EWसाठी एक जागा आहे, ती सुद्धा सर्वसाधारणमध्ये आहे. त्याचबरोबर खुला प्रवर्ग अनरिझर्व कॅटेगरीसाठी टोटल 2 जागा, एक सर्वसाधारणसाठी आणि 30% महिलासाठी एक रिझर्व आहे. असे टोटल एकूण जर पदे बघितली तर टोटल 12 पदे आहेत. त्याच्यापैकी 7 पदे हे सर्वसाधारणमध्ये येतात आणि 3 पदे हे 30% महिलासाठी रिझर्व आहेत. अशा आपल्या टोटल 12 जागा आहेत. त्याच्यानंतर खाली माजी सैनिकसाठी एक आणि तुमच्या अंशकालीन फिजिकली चॅलेंजसाठी पर्सनसाठी एक जागा. लक्षात येते पुन्हा एकदा 12 जागेचे डिव्हायडेशन सांगेल. 12पैकी 7 जागा सर्वसाधारणसाठी आहेत, 3 जागा महिलेसाठी आहेत रिझर्व 30%, माजी सैनिकसाठी एक जागा आहे आणि अंशकालीन फिजिकली चॅलेंज पर्सनसाठी एक जागा आहे. बाकी कॅटेगरीनुसार तुम्हाला सांगितलं मी अजासाठी जागा आहे. त्याच्यानंतर बाकीच्या 3-4 कॅटेगरीसाठी जागा ज्या आहेत तुमच्या त्याच्यामध्ये इमाव असेल, त्याच्यानंतर 600 माव 10% असेल, त्याच्याबरोबर EWS असेल आणि तुमच्या खुल्या प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी 2 जागा आहेत. त्याच्यापैकी एक जागा सर्वसाधारणसाठी आणि 30% महिलासाठी एक जागा रिझर्व आहे. असं फार्मसी ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी यासाठी 12 ज्या पोस्ट आहेत त्याचं डिव्हायडेशन आपण बघितलं. सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक अर्हता खाली बघू शकता तुम्ही. मान्यताप्राप्त विद्यापीठाची B फार्मा डिग्री म्हणजे तुमचं बॅचलर फार्मसी झालेलं पाहिजे. इथं डिप्लोमाचा उल्लेख केलेला नाही, पण फॉर्म भरत असताना जर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता आलं तर ते आपण फॉर्म भरताना ती आपली जी मनातील डाऊट आहे तो क्लिअर होईल. सध्या फक्त B फार्मसीचा इथं उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948, तुमचं PCIचं लायसन किंवा जे तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते झालेलं पाहिजे. त्याचबरोबर संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव, म्हणजे मेडिकलवरती तुम्ही काम केलं असेल, मग ते प्रायव्हेट असू द्या, गव्हर्नमेंट असू द्या, सेमी गव्हर्नमेंट असू द्या, 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथं मागितलेला आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. लक्षात येते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट B फार्मसी डिग्री, त्याचबरोबर तुमचं PCIचं रजिस्ट्रेशन आहे, 2 वर्षाचा अनुभव, मग तो कुठलाही चालेल, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट.
त्याचा जो एक्सपिरियन्सचा फॉर्मॅट आहे कसा असतो, कसा याचा जो सर्टिफिकेट आहे तयार करायचं आहे, याच्यावरती पुन्हा एकदा सेपरेट तुम्हाला व्हिडिओ देईल. महत्त्वाचा विषय, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना अप्लाय करता येईल किंवा करता येणार नाही. जेव्हा फॉर्म चालू होतील तेव्हा आपण अप्लाय करून बघूयात. अप्लाय जर करता आलं तुम्हाला त्याच्यावरती सेपरेट अपडेट देईल. हे बघितलं आपण त्याची महत्त्वाची पात्रता. खाली आल्यानंतर याच्या संदर्भात आणखी महत्त्वाचं एक्झामचं काही पॅटर्नवर डिस्कस केलेला आहे, तो थोडक्यात आपण डिस्कस करूया. उद्या जी महत्त्वाची माहिती सध्या या घडीला आपल्यासाठी महत्त्वाची आहे तेवढीच फक्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा तुमच्याशी मी प्रयत्न करेल. मर्यादा दिलेली आहे सर्व उमेदवारासाठी मिनिमम 18 वर्ष, त्याच्यानंतर मॅक्झिमम खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि कॅटेगरीसाठी 43 वर्ष. खेळाडूसाठी सुद्धा 43 वर्ष आहे. माजी सैनिकसाठी खुला असेल तर आणखीन 3 वर्षाचा त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन, मागासवर्गीय असतील त्याच्यामध्ये 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, फिजिकली चॅलेंजसाठी 45 वर्ष हायर लिमिट, त्याचबरोबर पदवीधर अंशकालीनसाठी 55 वर्ष, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तसाठी 45 वर्ष. मिनिमम जर विचार केला आपण रिलॅक्सेशनचा तर मिनिमम तुमचं 18 वर्ष वय पाहिजे आणि मॅक्झिमम खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि कॅटेगरीसाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. त्याच्यानंतर खाली एक्झामचा पॅटर्न थोडक्यात मेन्शन केलेला आहे, तो थोडक्यात आपण डिस्कस करूयात. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता 60-40चा पॅटर्न आपल्याला जसं आरोग्य विभागामध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये बघायला भेटतो तशा प्रकारचा स्लॅबस तुम्हाला इथे दिलेला आहे पॅटर्न एक्झामचा, ज्याच्यामध्ये मराठीचे 10 प्रश्न असतील, इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 10 प्रश्न, असे नॉन टेक्निकलचे 40 प्रश्न आणि संबंधित विषय म्हणजे आपले फार्मसी टेक्निकलचे 60 प्रश्न. एका प्रश्नाला जे आहे ते 2 गुण आहेत, अशी 200 गुणाची तुमची एक्झाम होईल. 100 प्रश्न असतील आणि पदवी लेवल म्हणजे डिग्री लेवलचा जो प्रश्नाचा हार्डनेस आहे किंवा काठिण्य पातळी जी आहे ती तुमची पदवी लेवलची म्हणजे बी फार्मसी लेवलची असणार आहे. वेळेचा विचार केला तर 2 तास तुमच्याकडे आहेत आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ लेवलची तुमची परीक्षा होणार आहे. निगेटिव्ह सिस्टम कदाचित नसेल तसा उल्लेख केलेला नाही. अशा प्रकारचा एक्झामचा तुमचा पॅटर्न आहे. 60-40 म्हणजे 60 मार्काचं फार्मसी, 40 मार्काचं त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. 100 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण आणि 2 तास तुमच्याकडे आहेत. 120 मिनिटे त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. असा तुमचा पूर्ण हा एक्झामचा पॅटर्न असणार आहे. बाकीच्या कॅटेगरीजच्या विद्यार्थी किंवा जे स्ट्रीमचे विद्यार्थी त्यांनी त्यांच्या स्लॅबस जो आहे तिथून डिटेलमध्ये चेक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. बाकी याचे डॉक्युमेंट्स, बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या असतील आजच्या व्हिडिओमध्ये तर ते तुम्हाला मी उद्याच्या डिटेलमध्ये त्याच्या गोष्टी तुमच्या शेअर करेल. हे PDF तुम्हाला सध्या आपल्या टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवरती pvthora.com वरती भेटून जाईल. तिथून तुम्ही ह्या अपडेट चेकआउट करू शकता. उद्या डिटेलमध्ये चर्चा करूयात. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.